शेतीसाठी एक जोडधंदा हवाच. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर तुम्ही म्हणशाल मी असं का म्हणतोय, तर मी याच्यावरून म्हणतोय आजकालची जी शेतीची परिस्थिती झाली, म्हणजे शेतीमालाला जर बाजारभाव भेटला तर निसर्गाची साथ भेटत नाही, आणि जर निसर्गाची साथ भेटली तर शेतीमालाला बाजारभाव भेटत नाही. यांनी एकमेव होतं ते म्हणजे शेतकऱ्याचं नुकसान. म्हणजे शेतकऱ्याला फायनान्शियल बॅकअप नाही राहत, कर्ज तयार होतं. तर हीच परिस्थिती म्हणजे ही जी कंडिशन आहे हिला ओव्हरकम करण्यासाठी ना आपल्याकडे एकतरी जोडधंदा हवा. म्हणजे दुधाचा म्हणा, गायांचा म्हणा, कोंबड्यांचा म्हणा, नाही तर शेळ्यांचा म्हणा. आता आमच्याकडे आहे शेळ्या. आता जवळजवळ आपल्याकडे 100 शेळी आहे. तर ह्या जोडधंद्याची साथ जर आपल्या शेतीला लाभली ना तर याने एकमेव गोष्ट अशी होती, आपल्याला एक तर दोन्हीकडलं उत्पन्न भेटत, नाही तर जर शेतीचं उत्पन्न आपलं फेल ठरलं तर आपल्याला या जोडधंद्यामुळे हमखास साथ भेटायची, म्हणजे आपण फायनान्शियली स्ट्रॉंग होऊ शकतो. तर हा जोडधंदा जर आपल्याला करायचा असेल ना तर यासाठी एकमेव गोष्ट अशी लक्षात ठेवायची ती म्हणजे अपार कष्ट. कष्ट केल्याशिवाय काहीच नाही. म्हणजे आपल्या शेती पाहून सुद्धा हा जोडधंदा करावा लागणार. त्याच्यामुळे ना कष्ट करायची दानत असली ना तरच जोडधंदा करा, असं माझं म्हणणं आहे. जोडधंद्याचा अजून एक फायदा म्हणजे ना आपले जे शेतीचं आपलं जे बाय प्रोडक्ट उरतं, म्हणजे चारा म्हणा, काही म्हणा, ते विकून टाकायपेक्षा ना आपला जोडधंदा जर असला ना आपण घरीच वापरू शकतो. म्हणजे गाय शाळेला त्याच्यावर भागून जातं. आपल्याला शेतीसाठी जे शेणखत ते लागणार आहे, म्हणजे खतं लागणार आहे ना, ते आपल्याला जोडधंद्यापासून म्हणजे शेळ्या गायांपासून भेटणार आहे. म्हणजे त्यांना चारा द्यायचा आणि ते आपल्याला खत देणार आहे शेतीसाठी. तर तुम्ही पण करताय का नाही असा कोणता तरी जोडधंदा? तुम्हाला जर करायचा असेल तर कमेंट करून नक्की सांगा ना. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो करून टाका. चला, धन्यवाद.